ही फिल्म भारत स्वतंत्र झाला त्यानंतरच्या काळात घडते. ओपनिंग सीनमध्ये एक वृद्ध अब्बू ग्रामोफोनवर गाणे लावत असतात. त्यांच्या पाठीमागून त्यांची मुलगी नूर गुपचूप चहा घेऊन येते, तर ते मागे वळून न पाहताच तिला ओळखून घेतात. ते सांगतात की मी चहाच्या वासावरून ओळखून घेतलं की तू चहा घेऊन येतेस ते. माझी दृष्टी जरी अधू झालेली असली तरी माझं नाक शाबूत आहे. मी जगभरात कुठेही असलो तरी तुझ्या आईच्या हातच्या चहाचा सुगंध मला घरापर्यंत परत घेऊन येऊ शकतो. पुढे ते सांगतात की सगळा चहा पिऊ नकोस. एक घोटभर चहा कपात तसाच उरू दे. जो माणूस शेवटचा घोट चहाचा कपात तसाच सोडून जातो, तो त्या चहाच्या तलफेसाठी जुनागडमध्ये पुन्हा कधीतरी येतोच. पुढच्या एका दृश्यात असं दिसतं की एक जमीनदार घोड्याच्या टांग्यावरून त्यांच्या घरी उतरतो. तो माणूस त्या टांगेवाल्याला ठरलेल्या भाड्यापेक्षा फार कमी रक्कम देतो आणि जेव्हा टांगेवाला जास्त पैसे मागतो तेव्हा त्याचा अपमान करून त्याला हकलून लावतो. म्हणजेच हा जमीनदार फार स्वार्थी माणूस असतो. त्याचं नाव असतं किशोरीलाल. तो अब्बूंचं घर खरेदी करण्यासाठी कागदपत्र घेऊन आलेला असतो. तिकडे नूर मांजरीला मासे खाऊ घालत असते. ती किशोरीलालला म्हणते की इथे जे मांजर येतं त्याला तुम्ही जेवू घालणार ना? तो तिरसटपणे म्हणतो की आम्ही मांस मच्छी खात नाही. तो अब्बूंच्या पत्नीला सांगतो की पटकन या कागदांवर सही करा. यात असं लिहिलं आहे की हे घर यातल्या सामानासकट तुम्ही मला विकत आहात. अब्बूंची पत्नी ते कागदपत्र वाचण्यासाठी घरात नेते. तेव्हा किशोरीलालला ग्रामोफोनवरची धून ऐकू येते आणि तो त्या आवाजाच्या मागोमाग अब्बूंच्या खोलीत जातो. अब्बू त्याला सांगतात की तू आवाजाच्या मागोमाग आला आहेस म्हणजे तू गाण्यांचा शौकीन असला पाहिजेस. जर तुला गाणे आवडतात तर तुला पेंटिंग सुद्धा आवडत असतील. किशोरीलाल हो म्हणतो. अब्बूंची पत्नी त्या जमिनीच्या खरेदीच्या कागदांवर अब्बूंच्या सह्या घेते आणि सांगते की हे हुसेन साहेब नवाबाच्या दरबारात अतिशय नावाजलेले मिनिएचर आर्टिस्ट होते. एवढं बारीक नक्षीदार पेंटिंगचं काम खूप वर्ष केल्यामुळे यांची दृष्टी गेली आहे. पण अब्बूंना याबद्दल अभिमानच असतो. ते म्हणतात की मी दृष्टी गमावली नाही तर दृष्टी कमावली आहे. माझं आंधळेपण या गोष्टींचा पुरावा आहे की मी एक सच्चा आणि सर्वश्रेष्ठ मिनिएचर आर्टिस्ट होतो. किशोरीलाल म्हणतो की असं आहे तर तुमच्या पेंटिंग्स पण अमूल्य असतील. मी त्या बघू शकतो का? अब्बूंची पत्नी नकार देते, पण अब्बू हट्ट करतात की पेंटिंग्स यांना दाखवाच. तेवढ्यात अब्बूंच्या पत्नीचा हात शाईच्या बाटलीला लागतो. ती दौत कागदपत्रांवर सांडते आणि मग किशोरीलाल चिडतो. ती किशोरीलालला म्हणते की तुम्ही नवीन कागदपत्र तयार करून संध्याकाळपर्यंत घेऊन या. मी लगोलग त्यावर सह्या करून देईन. संध्याकाळी अब्बूंचं कुटुंब कराचीला स्थलांतरित होणार असतं. ठरल्याप्रमाणे किशोरीलाल संध्याकाळी पुन्हा नवीन कागदपत्र घेऊन येतो. तो म्हणतो की तुम्ही सामानासकट सगळं सोडून जाणार होते तर तुम्हाला तुमच्या अब्बूंची सगळी पेंटिंग सुद्धा इथंच सोडून जावी लागतील. नूर सांगते की ती पेंटिंग्स तुमच्या काहीही कामाला येणार नाहीत, कारण मुळात आमच्याकडे पेंटिंग्सच नाहीयेत. माझ्यावर विश्वास ठेवा. आमच्याकडे फक्त रिकामे कागद उरले आहेत. याचं कारण असं असतं की जेव्हा भारताची फाळणी होते त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर दंगली उसळतात. घरांची जाळपोळ होते. यांच्याकडे पण दंगेखोर येतात. तर हे सुरक्षेसाठी म्हणून एक पेंटिंग त्या दंगेखोरांना विकतात. दंगेखोर निघून जातात, पण पुन्हा काही दिवसांनी परत येतात. पुन्हा एक पेंटिंग विकलं जातं. स्वतःच्या सुरक्षेसाठी म्हणून एक एक करून सगळे पेंटिंग्स विकले जातात आणि शेवटी काहीच न उरल्याने त्यांना जुनागड सोडून कराची जावं लागणार असतं. पण हे सगळं ते अब्बूंना सांगू शकत नाही, कारण अब्बूंसाठी पेंटिंग म्हणजे जीव की प्राण असतो. तो त्यांच्या जगण्याचा आधार असतो. त्यांची दृष्टी गेल्यावर फक्त आणि फक्त त्या पेंटिंगच्या आठवणीतच ते जगत असतात. त्या पेंटिंग्सच्या बॉक्समध्ये आता फक्त कोरे कॅनव्हास ठेवले आहे हे अब्बूंना माहीतच नसतं. इकडे अब्बू किशोरीलालना त्या पेंटिंग्सच्या बॉक्समधून एक एक पेंटिंग काढून दाखवतात.
ते प्रत्येक पेंटिंगचे फार बारकाईनं वर्णन करतात. ते किशोरीलालना सांगतात की पेंटिंगच्या रंगांना हात लावू नका, कारण रंग खराब होतील. किशोरीलाल इकडे एकदम शॉकमध्ये असतात. त्यांना कळतच नसतं की अब्बूंना आता काय सांगावे. अब्बू म्हणतात की तुम्ही बोलत का नाही आहात? पेंटिंग कसे वाटले तुम्हाला? तुम्ही एवढे गप्प का? ते गप्प आहेत हे बघून अब्बू पेंटिंगला हात लावायला जाणार तेवढ्यात किशोरीलाल म्हणतो की अप्रतिम अप्रतिम झाले आहेत पेंटिंग्स साहेब. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत, म्हणून मी गप्प होतो. अब्बूंचं या उत्तराने समाधान होतं. ते पेंटिंग्स परत बॉक्समध्ये ठेवायला लागतात तेव्हा किशोरीलाल म्हणतो की एक शेवटचं पेंटिंग उरलं आहे, ते तुम्ही दाखवलंच नाही. अब्बू सांगतात की ते मी कधीच कोणालाच दाखवलं नाहीये. किशोरीलाल म्हणतात की असं का? तर त्यावर अब्बू उत्तरच देत नाहीत. आता त्यांची निघायची वेळ झालेली असते. अब्बू पेंटिंग्सचा बॉक्स घेऊन टांग्यात जाऊन बसतात. टेबलावर एक चहाचा कप दिसतो, ज्यात घोटभर चहा तसाच टाकून अब्बू निघालेले असतात. ते टांग्यात बसतात तेव्हा किशोरीलालला सांगतात की जीना आणि पटेलांचं राजकारण संपलं की आम्ही परत येऊ आणि तुमच्याकडून हेच घर परत खरेदी करू. त्यासाठीचं ॲडव्हान्स पेमेंट मी आतमध्ये टेबलावर ठेवून आलेलो आहे, असं म्हणून ते चावी किशोरीलालकडे देऊन निघून जातात. किशोरीलाल घरात जाऊन टेबलवर पाहतो तर तिथे एक मिनिएचर पेंटिंग ठेवलेलं असतं. तेच अब्बूंचं लास्ट पेंटिंग असतं आणि त्यामध्ये राधाकृष्णाचं चित्र काढलेलं असतं. मुस्लिम धर्मात देवाचं चित्र काढणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप मानलं जातं. पण अब्बूंनी फार मनापासून ते चित्र काढलेलं असतं आणि त्यामुळेच ते पेंटिंग त्यांनी कधीच कोणालाच दाखवलेलं नसतं. म्हणजे देव, धर्म, जात, पैसा, प्रतिष्ठा याच्या पलीकडे प्रेम आहे आणि प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे असं त्यांना राधाकृष्णाच्या पेंटिंग मधून सांगायचं असतं. हे पाहून किशोरीलालला पश्चाताप होतो. तो घरातल्या मांजराला प्रेमाने दूध पाजतो, म्हणजे त्याचं हृदय परिवर्तन होतं आणि ही फिल्म इथं संपते.